श्रीरामपूर इतिहासाची आणि भविष्याची सांगड घालणारा एक शहर. लवकरच या शहराच्या शिरपेचात 2 नवे तुरा खोवले जाणार आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज, तसेच स्वातंत्र्याचा आणि सामाजिक न्यायाचा ध्वज घेऊन चालणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या विचारांनी देशाला नवी दिशा दिली. या दोन्ही महापुरुषांचे पुतळा अनावरण लवकरच होणार आहे. या संदर्भात नगर दक्षिणेचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या 10-15 दिवसांत तयार होईल आणि त्याचा लोकार्पण सोहळा लवकरच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडेल. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्नही आता मार्गी लागला आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांनी हा पुतळा लवकरच उभारला जाईल. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या पुतळ्याप्रमाणेच हा पुतळा असेल. या कामासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1.5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून येत्या 6 महिन्यात हा पुतळा तयार होईल. या स्मारकाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्याचा मानस असल्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला वाटतं 15 ते 20 दिवसामध्ये उद्घाटनासाठी तयार होईल. आमचा प्रयत्न आहे की खासदार छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण व्हावं आणि त्यांची वेळ आम्ही जशी मिळेल तशी तारीख ठरवली जाईल. अजून थोडंसं काम अपूर्ण आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील स्मारक व्हावं आणि पूर्णकृती पुतळा व्हावा यासाठी श्रीरामपूर तालुक्याच्या सर्व तमाम जनतेने अनेक वर्ष संघर्ष केला. आज तो देखील विषय निकाली निघालेला आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून हा विषय मार्गी लागल्यानंतर अहिल्यानगर येथे शहरामध्ये आमदार संग्राम जगतापनी जे अतिशय उत्कृष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवलं, तसंच पद्धतीचं स्मारक किंबहुना त्या संदर्भात मिळतं जुळतं आणि समितीच्या सहमतीने जे ड्रॉइंग निश्चित होईल ते साधारण 6 महिने याला देखील विकासासाठी आज मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या स्मारकाच्या विकासासाठी 1.5 कोटी रुपये जाहीर करतो आणि हे पूर्ण स्मारक झाल्यानंतर आमचे सहकारी आणि आमचे नेते माननीय केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेब यांचा देखील वेळ या पुतळ्याच्या अनावरणासाठी घेतला जाईल. आता भूमिपूजनला लोक थकलेत, लोकांना उद्घाटन पाहिजेत आणि हा बदल आपण श्रीरामपूरमध्ये करणार आहोत. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नाव न घेता आमदार हेमंत ओगले यांच्यावर टीका केली. केवळ पाहणी करून प्रश्न सुटत नाहीत तर त्यासाठी निधी मंजूर करून आणावा लागतो असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला. जिथं बाबासाहेबांचा विषय येतो तिथं राजकारण होऊ नये अशी माझी माझे मनापासून इच्छा आहे. बाबासाहेबांचा पुतळा झाला पाहिजे. कोण करू शकतं हेही मला माहिती आहे. पाहणी करून प्रश्न सुटत नाही. 1.5 कोटी रुपये आज मी जाहीर केलेत. त्यामुळं श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेला हे सगळं ज्ञात आहे आणि हे काही आजची श्रद्धा नाही. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर श्रीरामपूर तालुक्याचा प्रत्येक व्यक्ती, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, हा विखे पाटील परिवाराबरोबर एक वेगळं ऋणानुबंध त्यांचं राहिलंय आणि म्हणून मला काय कोणावर आरोप प्रत्यारोप करायचा नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना देखील त्या जागेची पाहणी करायचा अधिकार आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर निर्बंध करू शकत नाही. मात्र बाबासाहेबांच्या पुतळ्यावर कुणीही राजकारण करू नये, कुणीही इथं येऊ शकतं. हे वर्षभरानंतर पूर्ण झाल्यानंतर माझी तर इच्छा आहे की नुसतं श्रीरामपूर नाही, या अहिल्यानगरच्या प्रत्येक आमदारांनी इथं येऊन भेट द्यावी आणि बाबासाहेबांचं दर्शन घ्यावं अशा पद्धतीचं स्मारक आपण तयार करू. भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू असलेल्या गटबाजीवरही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाष्य करत भाजप हा राज्यासह जिल्ह्यातील मोठा पक्ष असून कुटुंब वाढल्यावर भाऊबंधकी वाढते असे म्हणत गटबाजीमुळेच योग्य व्यक्तीची निवड करता येते असा दावा केले. आणि जे गट आणि तटाचे राजकारण करत आहेत त्यांना उद्देशून ते म्हणाले की गटबाजीमध्ये जो सर्वात चांगला सिद्ध होईल त्याला नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल असे सूचक वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी हा देशाचा सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. जेव्हा कुटुंब मोठं होतं तेव्हा भाऊबंधक्या वाढतात. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं नाही, नुसते 2 गट नाही, 3रा गट पण आपण निर्माण करायचे प्रयत्न करत आहोत. जोपर्यंत 4 लोकांमध्ये भांडणं होत नाही तोपर्यंत सगळ्यात हुशार कोण हे सिद्ध होत नाही. त्यामुळे आम्ही मुद्दामून भांडणं करू देतोय. जो त्याच्यामधला सगळ्यात चांगला येईल त्याला नगरसेवक करून टाकू. त्यामुळे आता भाजप अंतर्गत सुरू असलेल्या गटबाजीत
आपल्याला सिद्ध करण्याचे मोठं आव्हान अनेक इच्छुकांसमोर उभे राहिले असून कोण सरस ठरणार हे येणारा काळच ठरवेल. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.